मुख्यमंत्री तर असं म्हणतायत की शेतकरी कर्जमाफी ही केली जाईल, त्यासाठी निश्चितच राज्य सरकार पावलं उचलेल. पण राज्य सरकारकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून याबद्दल अजून तरी कोणत्याही तारखेची ठोस अशी घोषणा केली गेलेली नाही आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफी केली जाईल असं सांगितलं जातंय, पण 30 जूनपूर्वी कोणत्या तारखेला कर्जमाफी केली जाणार याबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे. त्यासाठी सातत्यानं राज्य सरकारकडून समितीचं कारण पुढे केलं जात आहे आणि त्यामुळे कर्जमाफीसाठी एक प्रकारे वेळ काढूपणा हा मागच्या 1 वर्षापासून महायुती सरकारकडून सुरूच आहे. कर्जमाफी जी आहे ती निश्चितपणे करणार आहोत. त्या संदर्भातली आमची कमिटी आता काम करते आहे. ही कर्जमाफीचे कंटूर्स काय असले पाहिजे बघा. सगळ्या कर्जमाफीमध्ये फायनली आमच्या लक्षात येतं की शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही, पण बँकांना फायदा जास्त होतो. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या दुष्टचक्रातनं काही काळ तरी बाहेर कसं काढता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली कमिटी काम करते आणि ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चरिंग आम्हाला करायचं. यामध्ये संपूर्ण कर्जमाफीपासून तर आवश्यक त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी इथपर्यंतचा प्रवास हा आपण मुख्यमंत्र्यांचा पाहिलेला आहे. कदाचित पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री अजून त्यामध्ये अटी शर्ती सुद्धा घालू शकतील आणि निकषही घालू शकतील अशा प्रकारची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते.